म्हातारे म्हातारे आहेस का ग की खपलीस इतक्यातच? राजूने झोपलेल्या आईला विचारले. आय इतनी जल्दी तुम्ही चैन की सांस नाही लेने दूंगी. आणि मेले तरी परत भूत बनून येईन मानगुटीवर बसायला. हळूच डोळे उघडत म्हातारी राजीवची आई म्हणाली. दोघे मनसोक्त हसले या वाक्यावर. आई आणि मुलाच्यातील असे संवाद नेहमीचेच. प्राजक्ताला त्याची इतक्या वर्षात सवय झाली होती. चला, मायलेकरांचे प्रेमळ संवाद झाले असतील तर चला उठा आता, चहा करते, पिऊन घ्या. सासूला हळूच जागेवर बसवत प्राजक्ता म्हणाली. वर्षाताईंना म्हणजेच राजूच्या आईला कॅन्सरचं निदान झालं, तेच मुळी शेवटच्या टप्प्यावर. शाळेत शारीरिक शिक्षणाच्या शिक्षिका असलेल्या वर्षाताई प्रकृतीने एकदम धडधाकट आणि ठणठणीत. 35-40 वर्षाच्या सरकारी शाळेतल्या नोकरीत अत्यंत शस्त्रप्रिय, टोकटोक पण तितक्याच प्रेमळ स्वभावाच्या शिक्षिका म्हणून त्या परिचित होत्या. एकदम जॉली पर्सनॅलिटी, विनोदाची उत्तम जाण आणि आयुष्यात आलेल्या कुठल्याही संकटाला अगदी हसत हसत सामोरं जाण्याची वृत्ती. नोकरीचं रुटीन सांभाळून त्यांनी प्रकृती पण उत्तम ठेवली होती. ते नेहमी म्हणत की शारीरिक शिक्षण शिकवणारी शिक्षिका जर मरतुकडी असेल तर मुलांना काय डोंबल गोडी लागणार शरीर स्वास्थ्याची. विविध खेळ, कवायती, शालेय कॅम्प्स हे करताना शेवटपर्यंत त्यांनी स्वतःला फिट ठेवलं होतं. त्यांना स्वतःचं मूल नव्हतं. राजूला त्यांनी बाळ असतानाच दत्तक घेतलं होतं. तो साधारण 10 वर्षांचा असताना नवरा वारला, पण त्यांनी मात्र अत्यंत प्रेमाने आणि जबाबदारीने त्याला वाढवलं. राजीवलाही आईचं फार प्रेम, किंबहुना ती आपली जन्मदात्री नाही हे कळल्यानंतर तर त्याचं आईबद्दलचं प्रेम आणि आदर अधिकच वाढला. अनाथ म्हणून आयुष्य काढावं लागलं असतं, पण या माऊलीने आपलं मूल म्हणून वाढवलं, शिकवलं, कर्तबगार केलं. या भावनेनं तो नेहमीच गहिवरून जायचा. जन्माचं ऋण आहे हे, फिटणार नाही कधी, असं म्हणायचा. राजीवनं लग्न केलं ते प्राजक्ताशी, तीही अनाथ. वर्षाताईंच्या रूपाने तिला एक सासूपेक्षा एक आई आणि अत्यंत चांगली मैत्रीण मिळाली होती. राजीव बँकेत उच्चपदस्थ अधिकारी होता. प्राजक्ताकडेही खूप कलागुण होते. आश्रमात शिवणकाम शिकलेल्या प्राजक्ताने पुढे रस घेऊन शिवणकामात खूपच प्रावीण्य मिळवलं होतं. त्याच कलेचा उपयोग करून स्वतःच एक बुटीक देखील सुरू केलं होतं तिने. सर्व काही सुरळीत चालू होतं. सल एकच होती, लग्नाच्या 10 वर्षांनंतर देखील उभयंतांना मूल होत नव्हतं. सगळे वैद्यकीय उपाय झाले पण व्यर्थ. राजीव आणि प्राजक्ताने एव्हाना स्वीकारलं होतं की ते आता आईबाबा होऊ शकणार नाही. वर्षाताईंनी मात्र फार मनाला लावून घेतलं होतं. प्राजक्ता आणि राजीव यांची खूप समजूत काढायच्या त्या. म्हणायच्या की देवाची हीच इच्छा असेल की आम्ही देखील एखादं बाळ दत्तक घ्यावं. पण त्यांना पटायचं नाही. त्यांना राहून राहून वाटायचं की आपल्याला मूल होऊ शकलं नाही आणि आपल्या दत्तक मुलाच्या भाळी पण तेच दुर्दैव आलं. कॅन्सरचं वाढलेलं दुखणं आणि मनात सातत्याने हा एक विचार, त्यामुळे प्रकृती जास्तच खालवली त्यांची. वर्षाताई गेल्या. राजीव आणि प्राजक्ताला परत एकदा अनाथ झाल्यासारखं वाटलं. राजीवने आईचं दिवस कार्य केलं. 10व्याला पिंडाला कावळा शिवेना. राजीव आणि प्राजक्तांनी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करू म्हटलं, तेव्हा कुठे पिंडाला कावळा शिवला. दिवस करून झाले. हळूहळू दोघंही सावरले. परत आपापल्या कामात आणि व्यवसायात लक्ष घालणं भाग होतं. 13व्यानंतर साधारण 15 उलटला असेल आणि एक दिवस बुटीकमध्येच प्राजक्ताला अचानक भोवळ आली. बरेच दिवस चाललेलं आईचं दुखणं आणि मानसिक तणाव यामुळे नाही म्हटलं तरी प्राजक्ताच्या तब्येतीवर परिणाम झाला होता. त्यात पिरियड्सही अनियमित झाले होते. अर्थात तारखा मागेपुढे होत राहतात, त्यामुळे तिने इतकं गांभीर्याने घेतलं नाही. पण एक दिवस सकाळी स्वयंपाक करताना तिला खूप मळमळायला झालं. उलटी झाली. तसं मग एकदा चेकअप करायचं ठरवलं. तिचं गायनॉलॉजिस्ट डॉक्टर सदानंद यांच्या क्लिनिकच्या कन्सल्टिंग रूममध्ये राजू बसला होता. चेकअप करून आतल्या खोलीतून डॉक्टर प्राजक्ताला बाहेर घेऊन आले. तेच मुळात आश्चर्यचकित चेहऱ्याने. एनिथिंग सिरियस डॉक्टर? राजूने त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपले होते. नाही सिरियस बिलकुल नाही, पण मिरॅकल नक्कीच आहे. शी इज प्रेग्नेंट. यू टू आर गोइंग टू बी अ मॉम अँड डॅड. डॉक्टर सदानंद एका दमात बोलून गेले. राजू आणि प्राजक्ता अविश्वासाने डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे पाहत होते. पण हे कसं शक्य आहे? प्राजक्ता आणि राजूच्या चेहऱ्यावर अजूनही प्रश्नचिन्ह होतं. म्हटलं ना की हे एक मिरॅकलच आहे. प्राजक्ता आधीच्या सगळ्या टेस्ट आणि ट्रीटमेंटवरून वारंवार हेच सिद्ध झालंय की तिला गर्भधारणा होऊ शकत नाही. आपण या क्षेत्रातील सर्व तज्ज्ञांकडून तपासले, उपाय केलेत. सर्वांचं हेच मत होतं आणि लॅब रिपोर्ट्स पण तेच सांगतात. तरी हे शक्य झाले. मला वाटतं आता का कसं यापेक्षाही पोटातल्या बाळाची आणि आईची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं नाही का? सदानंदांनी चर्चेला पूर्णविराम देत म्हटलं.
राजीव आणि प्राजक्ता दोघे खूप आनंदात घरी आले, पण त्यांना तितकंच वाईटही वाटलं. वर्षात असताना जर ही बातमी कळाली असती तर निदान मृत्यूसमयी तरी त्यांना समाधान मिळालं असतं. वर्षाताई जाऊन आता 2 महिने झाले होते. एका रविवारी सकाळीच राजीव आणि प्राजक्ताने त्यांची खोली आवरायला काढली. अर्थात कॅन्सरचं कळाल्यापासून वेळच मिळाला नव्हता. काय सामान ठेवायचं, काय टाकायचं हे पाहणे आवश्यक होते. आवरता टेबलाच्या खणातील आईची डायरी राजीवने बाहेर काढली. वर्षाताईची रोज डायरी लिहिण्याची सवय त्याला माहीत होती, पण संस्कारच असे होते की इतक्या वर्षात त्याने कधीच त्यांची कुठलीच डायरी उघडली देखील नव्हती. आज मात्र तो डायरीभोवती घुटमळला. उघडावी की नाही या द्विधा मगाही आणि काहीशा अपराधी मनस्थितीतच त्याने डायरी उघडली. कॅन्सरचं निदान झाल्यापासूनच्या शेवटच्या 3 महिन्यात फारसं लिखाण नव्हतंच, पण शेवटची पानं चाळताना मृत्यू अगोदर 1 दिवस आधीचं लिखाण त्याला मिळालं. काय लिहिलं असेल या विचाराने दोघे तो मजकूर वाचू लागले. त्यात वर्षाताईंनी लिहिलं होतं, कॅन्सरनं सर्व शरीर पोखरल्याचा भास होतोय. असं वाटतंय की कॅन्सरचा हा विषारी सर्प शरीराचा एक एक अवयव गिळतोय. आता सहन होत नाहीये त्रास. इतकी वर्ष प्रयत्नपूर्वक सांभाळलेल्या तब्येतीची बुरुज ढासळताना पाहून मनाला वेदना होतात. मनाचे मायापाश त्यात अजून भर टाकतात ते निराळच. राहून एकाच गोष्टीचं वाईट वाटतं. राजीव आणि प्राजक्ताच्या स्वतःचं बाळ नाही. त्यांना वाटतं मला माहीत नाही, पण डॉक्टर सदानंदांच्या क्लिनिकचे सगळे रिपोर्ट्स मी नुसते पाहिलेच नाही तर डॉक्टर साळींकडे जाऊन खातरजमा देखील करून घेतली. प्राजक्ताला प्रेग्नन्सी शक्य नाही. एक स्त्री म्हणून तिला काय आणि कसं वाटत असेल हे मीच समजू शकते. पोर खरंच गुणाची आणि धीराची आहे. मनातल्या वेदना कधी चेहऱ्यावर दाखवत नाही. आनंदी राहण्याचा आटोकाट प्रयत्न करते. राजीवलाही किती त्रास होत असेल याची मी फक्त कल्पनाच करू शकते. बाळ दत्तक घेणं यासारखं दुसरं पुण्यकर्म नाहीच. मी खरंच नशीबवान की मला राजीवसारखा मुलगा मिळाला. सत्य कळूनसुद्धा पोरगा कधी बिथरला नाही किंवा वाईट मार्गाला लागला नाही. कदाचित माझ्या सख्ख्या मुलानेही कधी मला इतकं प्रेम दिलं नसतं, इतकं प्रेम राजू आणि प्राजक्ताने मला दिलंय. खरंच गेल्या जन्माचीच काहीतरी पुण्य असावी ही इतकी चांगली लेकरं मला मिळाली. आता समोर पैल तर दिसतोय. रोज स्वप्न पडतात की कुणीतरी मला अजून उचलून घेऊन जाते. झोपताना डोळे मिटले तर ते उघडतील की नाही याची शाश्वती नाही. आता भगवंताकडे एकच मागणं, पुनर्जन्म चमत्कार वगैरे काही असलाच तर मलाच राजीव आणि प्राजक्ताचं बाळ म्हणून जन्माला घाल बाबा. हीच आता शेवटची इच्छा आहे. अभिनंदन बाबा, घ्या आता तुमच्या मुलीला. खणखणीत आवाजात रडते आहे. त्या लहानगीला राजीवच्या हातात देत नर्सिंग होममधील सिस्टर म्हणाल्या. आश्चर्य म्हणजे राजीवने हातात घेताच तिचं रडणं थांबलं. अरे वा, बाबाचा हात ओळखला पण लगेच. सिस्टरच्या या वाक्याने इतका वेळ थांबून ठेवलेल्या अश्रूंना राजीवने मोकळी वाट करून दिली. म्हातारे, आलीस का गं? भूत बनून मानगुटीवर बसण्याचं माहीत नाही, पण मुलगी म्हणून डोक्यावर नक्की बसणार आहेस. मनसोक्त हसत मुलीला प्राजक्ताकडे देत राजीव म्हणाला. एक क्षणच, पण दोघांनाही बाळ हसल्याचा भास झाला. दोघांनीही मुलीच्या कपाळाचा पापा घेतला. कदाचित ऋण फिटलं होतं. कदाचित शेवटची इच्छा पूर्ण झाली होती. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.